कसं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आमचं. कसं काय हो? मम्मीची आत्याची मुलगी आहे, ती पवईला ह्यांच्याकडेच राहते, तर त्यांनीच ते हे स्थळ सुचवलं, तर त्यानंतर आमचं पुढचं झालं. त्या मग काय झालं, तुम्हाला कधी कळलं? मला अरेंज मॅरेज म्हणजे थोरात काकी म्हणून त्यांच्याकडून कळालं की अशी अशी आहे मुलगी, चांगली आहे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे बघूया वगैरे. तर फोटो बघितला सर्वात पहिला. नंतर मग मी म्हटलं पहिलं मग मी फेसबुकवर सर्च मारलं. फेसबुकवर सर्च मारलं, खरं चांगली होती. मग मी तिथून म्हटलं आईवडिलांना म्हटलं ठीक आहे तुम्ही बोला वगैरे. मग त्यानंतर त्यांनी ही फोटो पाठवले अजून त्यांचे. मग मी माझा फोटो सेंड केला वगैरे. त्यानंतर मग बोलणं वगैरे चालू झालं. कसं बोलणं चालू झालं? फोनवर म्हणजे व्हॉट्सअपवर बोलणं चालू झालं. म्हणजे कसा मिळाला तुम्हाला नंबर? हिला बायोडेटातून भेटला, पण तो रॉंग नंबर भेटला, बहिणीचा भेटला. अरे देवा. मग काय थोडे दिवस बहीण पण तिची फिरकी घेत होती. आणि नंतर ज्यावेळी माहीत पडलं तिला की हा बहिणीचा नंबर आहे, मग ती बोलायला लागली सॉरी चुकून लागला. मी म्हटलं, बहीण बोलते तिला की चुकून नाही लागला, तुमचा कॉल बरोबर त्याच घरात लागलाय पण चुकीच्या व्यक्तीला लागलाय. तुम्हाला माहिती होतं? हो, म्हणजे व्हॅलिडा नंबर होता यांचा, तर मला वाटलं यांचा असेल, तर तो घेतला. तर मला बोलणं होईल, जरासं कळेल एकमेकांच्या गोष्टी. मग मी केला तर नंदेला लागला फोन, तर मी बोलले, तर बोलले की नाही म्हणून बरोबर घरात लागला आहे फोन, पण चुकीच्या व्यक्तीला लागला आहे. त्यामुळे मी एकदम घाबरूनच गेले आणि फोन ठेवून टाकला. मग त्यानंतर यांचा नंबर मला मिळाला. नंतर तुम्हाला कसं मिळाला? मला बायोडेटा. मग कधी भेटले बाहेर? बाहेर तर नाही भेटलो आम्ही, लग्नानंतरच बाहेर जे गेलो होते, अगोदर नाही भेटलो. अरे आधी भेटले होते ना? नाही, घरच्यांना न सांगता? नाही भेटलो. काय सांगता तुम्ही? जोगेश्वरला भेटले होते ना गणपतीच्या? नाही, नक्की? मग एकमेकांना बघितलं कधी तुम्ही? बघितं आम्ही काकीच्या घरी तो कार्यक्रम झाला बघायचा तेव्हा. हा, मग तिकडे बोललो आम्ही एकमेक दोघं, एकमेकांची मनं जुळली लगेच. हो, म्हणजे बोललो आम्ही व्यवस्थित. अच्छा अच्छा. हा, त्यानंतर मग झालं, आवडले मला पण. हो बोलले. का आवडले म्हणजे कसं काय? स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे कसं आहे? समजून घेतात सगळ्यांना. हो. आणि यांचा स्वभाव खूप चिडखोर आहे. बघा कसं मनातलं आलं बाहेर. खूप राग येतो? नाही, एवढा नाही. ह्यांना येतो राग. ते चिडतात की तुम्ही चिडता? नाही, मी शांत आहे, ते चिडतात. ते काय सांगतायत आपलं दुसऱ्यावर ढकलतायत? बरोबर, ते मी चिडते म्हणून सांगते. काय असं का करता? नाही हो, असं काय नाही. 30 दिवसात तुम्ही किती वेळा चिडता आणि या किती वेळा चिडता? जास्त तर हेच चिडते. काय चिडण्याची कारण काय असतात? काय नाही, जीव म्हणजे काय आवडलं नाही ह्यांनी बोललेलं तर थोडंफार चिड येते. हो, येणारच, माणूस आहे, त्याला येणारच. आणि तुम्हाला कशामुळे राग येतो? असंच नॉर्मली इकडे तिकडे काय एखादी गोष्ट चुकीची वाटली की मी लगेच बोलतो, त्यामुळे तिला राग येतो. आणि खोडी करणार मुद्दा म्हणून काही करत असेल काम वगैरे, तर खोडी करणार काहीतरी, मग चिड येते. मग एकदमच हे होते. एकदम स्वभाव लहानपणापासून हा मस्तीखोर आहे. घरात आले की जमतो. पिशवीवर नंबर होता ना, तर मी बघितलं दुकानात कोण एकटीच आहे, मग पिशवीवरचा नंबर लावला, तिने उचलला. हा, मग बोलत राहिलं, ती बोलत नव्हती. माझे घरचे ऑनर म्हणजे दुकानाचे ऑनर होते ना, ते बाहेरगाव गेलेले 1 महिना, त्या 20-25 डेज गेलेले. त्यांना असं कळालं, त्यांनी फोन केला आणि मी फोनवर ओरडली, तुम्हाला तुम्ही कसे असे फोन करू शकता दुकानात, मला कशाला केलं. खूप बचमच झाली. अजून एक स्टाफ होता, त्यांना पण मी ओरडली. मला ते ओरडले. ह्या ओरडल्या? हा. आणि मग ओरडली. माझ्या मैत्रिणीवर फ्रेंडशिप केली, ती पण तिथंच काम करत होती ना, ती तयार झाली फ्रेंडशिप करायला, मग तिने ओळख करून दिली आमची. तुम्ही तेवढ्या दुकानाच्या बाहेरच असायचं की? आणि 3-4 कस्टमर्स घेऊन आले मुद्दाम म्हणते. मी कोणाला बॅग पाहिजे, छत्री पाहिजे, चला बोलो दुकान आहे आपल्या ओळखीचं. आपल्या ओळखीचं आहे? ओळख नव्हती, म्हणजे हिला भेटण्यासाठी मी जायचं घेऊन, चला घेऊन जातो. मग तुम्हाला अंदाज आला होता की काहीतरी गडबड आहे म्हणून? छत्री मला माझ्या मैत्रिणींसोबत आलेला अंदाज काहीतरी गडबड, नेम चुकला. मग तो बोलते तुझ्यासाठी मी तिला बघत होतो. तुम्ही खरं कोणाला बघत होता? हिलाच बघत होतो. छत्रीत प्रेम जे काय झालंय ना यांचं. मग फायनली विचारलं कधी? हिचा बर्थडे होता 22 जुलैला. 22 जुलै, पावसाचा दिवस. मग काय केलं? मी आधीच ऑलरेडी प्रपोज केलेला तिला 10 दिवस आधी. हो, प्रपोज केलं होतं? कुठे? फोनवरच. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं? मी नाही बोललेली.
ते नाही मला बोलले आमच्या घरी करायचंय, चालत नाही ते आमच्या कास्ट. घरी नाही चालत, प्रॉब्लेम होते खूप, मला अदर कास्ट करायची नाही बरोबर आहे. हे ते. मग 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 काय झालं? मी मागेच लागलो तुम्ही मागेच लागले? होय, मग हो कधी म्हटलं? बर्थडेला बर्थडेच्या दिवशी. 22 तारीख. का 22ला काय झालं? असंच 22 तारखेला. असंच भेटलो आम्ही 22 तारखेला. तर आम्ही कुठे? घाटकोपरीसला. पाऊस होता? नव्हता पाऊस. बाईकवर राऊंड मारून आम्ही तिथे उभा राहिलो. अच्छा, बाईक बीक पर्यंत बसायला गेला तुम्ही? त्यांच्याकडे बाईकच होती म्हणून. म्हणून सतत बसायचे बाईकवर? नाही पहिल्यांदाच गेलेली, कधी गेली नव्हती म्हणजे. पहिल्यांदाच गेले? फक्त अर्धा तास लगेच आले म्हणजे, आणि मी घरी गेली. माझा बर्थडे म्हणजे होता ते दिवशी रात्री. पहिलेच लगेच. दिवस तेव्हा. मग वाढदिवसाला होकार दिला होय. होय, का? मला पण ते आवडायला लागले. काय एक छत्री काय काय करू शकते. अजून आमच्याकडे ते छत्री. ती छत्री ठेवली आहे? ठेवली आहे. तुटली तारा तुटल्यात पण छत्री ठेवली. छत्री नाही ठेवून फेकून देणार. नाही फेकणार ना, ते प्रेमाचं प्रतीक आहे तुमच्या. हा मग. हो की नाही? होय. छत्री. पण त्याच्यानंतर असं दर पावसात जायतात दुकानात? नाही मग पावसात नाही जायचं. नंतर जाऊन बसायचो टाइमपास त्यांच्या दुकानात. कोण नसलं की हो. दिवसभर जाऊन बसायचो. तुम्ही काय करायचे तेव्हा? कामाला जातो कुठले कामाला होतात तुम्ही? मी आत्ता पण तिथं रेल्वेमध्ये. मग फक्त जायचात आणि येऊन छत्रीच्या दुकानात? हा? नाही काम करून यायचं. मग घरी कधी कळलं हे सगळं? आता माझ्या घरी जरा लवकर कळलं, नंतर याच्या घरी लेट कळलं थोडं. मग काय घरी कळल्यावर? आई ऐकत नव्हती. म्हणजे आईने होकार नव्हता दिला. वडील त्यांनी ॲक्सेप्ट केलं. म्हणजे घरचे सगळे दुसरे रिलेटिव्स आहेत ते सगळे हा बोलले. मग त्यांनी आईला खूप म्हणजे प्रयत्न केला, रिक्वेस्ट केली की असू द्या, मुलं चांगलं आहे, करायला काय. मग आईनी हळूहळू ॲक्सेप्ट केलं आणि शेवटी बोलते की हो. हो. होय. लग्न कुठे केलं मग? घाटकोपरला हॉलमध्ये. लग्नाची तारीख? 27 एप्रिल. ती का पावसात नाही घेतली? घाई होते ना. आई तयार झाली कुठे, बोललो पटकन करून घे. पटकन करून घेऊया. परत नाराज. विचार नको बदलायला. त्याची आई तयार झाली, आम्ही एका महिन्यात सगळं पटापट करून घेतलं सगळं. हो, लगेच लग्न केलं. व्हेरी गुड. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 16ला झालं लग्न. 27 एप्रिल. म्हणजे नवीन आहे एकदम. नवीनच आहे. मग छत्री ठेवून द्या नीट. हो हा. पण स्वभाव कसा आहे त्यांचा? आहे, मला खूप समजून घेतात. म्हणजे माझी केअर खूप करतात. कुठली वस्तू जे मला कमी नाही कधी. हो. हा, माझं कधीही कुठली वस्तू माझ्यासाठी काही करणार ते. आणि कुठे कुठे फिरायला घेऊन गेला? शिर्डीला जाऊन आलोय. घरी माहिती होतं? आता कळलं. आता आज कळलं. बघूया आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार आहे वहिनींना. त्यांना गुजराती शिकवलं की नाही? नाही जमत त्यांना. 5 वाक्य गुजरातीत म्हणा आणि यांचं कौतुक करा. 5 वाक्य. केम छो? हा. दुसरं? जमी लिदू. छत्री विकत आणायला गेला होतात बघा पहिल्यांदा, तो प्रसंग जरा गुजरातीत सांगाव. गुजरातीत नाहीच येत मला. शिकवलं नाही तुम्ही? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कसं सांगायचं? મને તારા ઉપર બહુ પ્રેમ છે. મારા તારા ઉપર બહુ પ્રેમ છે. છત્રીનું મને તારા ઉપર બહુ તારીખ પ્રેમ છે. તારા છે. 6 તારા असतात ना? 8 8 तारा छे. 8 तारा छे कसं काय? 8 તાર છે. તાર तार. 8 तार छे. છે. 8 तार छे. मग छेच झाले. 8 कशा? म्हणजे 8 तार आहे. आहे म्हणजे छे. आहे म्हणजे छे. हो. અહીંયા 8 वस्तू 8. छे. 8 વસ્તુ છે. हमणां 8 वस्तू आहे. છે. 8 आहे. छे कसं? 1 मिनिट गिनो. અહીંયા 8 वस्तू છે. छे बाबा. मी राग व्यक्त म्हणजे कसं बोलणं मोठ्याने, हा. कारण आम्हाला सवयच आहे मोठ्याने बोलायचे. बरोबर. मग घरात घंटा लावून घेतलीत काय कधी? जास्त बोलायला लागले का तास संपला. त्यांचा आवाज कडक आहे ना, घंटा लावायची गरजच नाही. नाही, अगोदर मी बोलतच नाही. हा. 1-2 दिवस बोलतच नाही, मग त्यानंतर एकदाच काढते सगळं. एकदाच काढते म्हणजे वर्गाबाहेर काढल्यासारखं.